पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील कॉलेज चौक परिसरात असलेल्या श्रीराज टीव्हीएस शोरूमच्या मागील भागाला अचानक आग लागल्याची घटना घडली। सुदैवाने ही आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी पाचोरा शहरात अवकाळी पावसापूर्वी सायंकाळी जोरदार वादळी वारे वाहत होते। याच दरम्यान परिसरातून जाणारी सुमारे 50 वर्ष जुनी व जीर्ण होत चाललेली 33 केव्ही हाय व्होल्टेज लाईन वाऱ्यामुळे हलून तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाला। या शॉर्ट सर्किटमुळे ठिणग्या उडून शोरूमच्या मागील भागात ठेवलेल्या दुचाकींचे स्पेअर पार्ट्स, टायर्स, लाकडे व इतर ज्वलनशील साहित्याने पेट घेतला। आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला व आग आटोक्यात आणली। या घटनेत शोरूम मालकाचे काही प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे। सुदैवाने शोरूम मधील दुचाकी व बाहेर उभ्या असलेल्या 4 चाकी यांनी पेट घेतला नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे। दरम्यान परिसरातील नागरिकांनी सांगितले की संबंधित हाय व्होल्टेज लाईन जीर्ण अवस्थेत असून वारंवार अशा प्रकारच्या घटना येथे घडतच असतात। ही लाईन रहिवास भागातून जात असल्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। सदर हाय व्होल्टेज लाईन रहिवास भागातून हटवून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावी, अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्या सर्वस्वी महावितरण एमएससीबी विभाग जबाबदार राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।